बोरिवलीत महाशिवरात्रीच्या दिवशी महाकुंभ। जसं मला सांगण्यात आलं की वल्लभाचार्य जे आहेत त्यांनी विनंती केली होती की ज्या लोकांना महाकुंभमध्ये जाता आलं नाही अशा लोकांसाठी बोरिवलीतून आपण त्रिवेणी संगमचं पवित्र जल आणू शकतो का, आणि जर असं शक्य असेल तर लोकांना ज्यांच्या मनात ही भावना होती पण ते पोचू शकले नाही, फार मोठं काम होईल। त्यांनी दिलेली सूचना आम्ही स्वीकार केली आणि त्या दिवशी आम्ही सगळे, आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्रजी, नीरव मेहताजी, दिनेश झालाजी, रेश्माजी, आम्ही सगळे होतो। आम्ही ठरवलं की आम्ही बोरिवलीमध्ये हे करणार आणि त्याप्रमाणे आमचे महामंत्री दिनेश झाला हे टँकर घेऊन प्रयागराजच्या दिशेने रवाना झाले। ज्याप्रमाणे तिथे गर्दी आहे तिथून त्रिवेणी घाटावर जाऊन पाणी आणणं, पवित्र जल आणणं हे एक चॅलेंजिंग काम होतं, पण मी म्हणेन ते दिनेश झाला यांनी ते करून दाखवलं। आज बोरिवलीत त्या पवित्र भागातून गंगा, यमुना, सरस्वती या तिन्ही नद्यांचं पाणी त्रिवेणी संगम स्थानातून आपण बोरिवलीत आणलं आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून कोरा केंद्र ग्राउंड नंबर 5 येथे आपण तो मोठा आयोजन करतोय। अनेक धर्माचार्य तिथे उपस्थित राहतील। अमरनाथची झाकी, फार मोठं भगवान भोलेनाथचं प्रतिमा तिथे असणार आहे। लोकांना तिथे स्नान करता येईल अशी व्यवस्था आहे, चेंजिंग रूमची व्यवस्था आहे। त्याशिवाय शिवरात्रीला सगळे उपवास करतात तर ती सुद्धा आपण दक्षता घेतली आहे। उपवासाची सुद्धा खिचडीची व्यवस्था तिथे करण्यात आली आहे आणि म्हणून मोठ्या संख्येत बोरिवलीकरांनो किंवा मुंबईतील ज्या लोकांच्या मनात इच्छा असेल त्यांनी बोरिवलीत कोरा केंद्र 5 नंबर येथे सकाळी 5 वाजता यावं। सगळ्यांचं स्वागत आहे। बोरिवलीत महाकुंभ, महाशिवरात्रीच्या दिवशी महाकुंभ यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे।